याचा तिळगुळचं इथे मी नाशिकमध्ये आहे 15 दिवसापासून 20 दिवसापासून. एकदा जळगावला गेलो, 2 वेळा मालेगावला गेलो, धुळ्याला गेलो. माझ्याकडे 4 महापालिका आहेत. पण निश्चित सकाळी कार्यकर्ते देतील तिळगुळ घेऊन मी म्हटलं आता काही उद्या तिळगुळ, परवा आणा तिळगुळ. मी एक दिवस आम्ही हा शॉट आता पुढे केलेला आहे, कारण उद्या तर एक मिनिट आम्हाला महत्त्वाचं आहे. परवा निवडणूक आहे, सगळी रचना आम्हाला लावायची आहे. पुन्हा सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी करायच्या आहेत. बूथ याद्या तपासायच्या आहेत, सगळ्यांना पावत्या मिळाल्या की नाही सगळं तपासायचं. आणि म्हणून खरं म्हणजे हा आम्ही 16 तारखेला निकाल ज्यावेळेला लागेल आणि वाजत गाजत आम्ही हा संक्रांतीचा कार्यक्रम करणार आहोत. हो, कार्यकर्त्यांना तिळगुळ देणारच, मात्र जे आपले राजकीय मित्र आहेत, एकनाथ खडसे असतील, नाशिकमध्ये येऊन गेलेले ठाकरे बंधू असतील, यांना कोणाला नेमकं तिळगुळ देणार पहिला? नाही, अशी काही पद्धत नाही. मी कधी म्हणजे आजपर्यंत कुठल्याच राजकीय कुठल्या पुढाऱ्याला तिळगुळ दिलेलं नाही. खडसे आम्ही इतके वर्ष सोबत होतो, पण आम्ही कधी कोणाला तिळगुळ दिलं नाही, घेतलं नाही. आता इथे रात्रंदिवस 24 तासातले 22 तास आम्ही इथे काम करतो आहोत. उद्या तर अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, शेवटचा. आणि त्यामुळे कुणाकडे जाणं येणं तर होणार नाही. पण निश्चित मनापासून ती भावना, ती शुभेच्छा आमची त्यांना आहे. संक्रांतीची तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खरं इतकी कटुता सध्या राजकारणामध्ये आलेली आहे. पूर्वी असं कधी नव्हतं. पूर्वी खूप वातावरण वेगळं होतं. मी 35 वर्ष झाले विधानसभा बघितलेली आहे, सगळे नेते बघितलेले आहेत, मंत्री बघितलेले आहेत. 15 वर्ष मी मंत्री आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये निवडणुका व्हायच्या, पण इतकी टोकाची भूमिका, भाषा अशी कधी नव्हती. इतकी कटुता कधी नव्हती. पण आता आजकाल सगळ्या सीमा ओलांडल्या गेल्या त्या सगळ्या भाषेच्या, बोलण्याच्या. आणि नाही ते शब्दप्रयोग आम्ही करतो. त्यामुळे मनामध्ये कुठेतरी या सगळ्या गोष्टी बोचलेल्या असतात. वरून जरी आम्ही तिळगुळ दिलं तरी आतून ते जे शब्दाचा मार असतो, ज्या भाषेत आपण बोलतो, ते पुसले जात नाही आहेत. आणि म्हणून मला वाटतं उद्याच्या संक्रांती म्हणून आपण एक संकल्प तरी केला पाहिजे की बाबा आता यापुढे आम्ही बोलताना थोडं तारतम्य ठेवू. निश्चित तुमची भूमिका मांडा, बोला, पण फार एकदमच तारतम्य सोडून आपण कोणी बोलू नये असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, संक्रांतीचा आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ठीक आहे, झालं निवडणुकीमध्ये, पण यापुढे तरी आपण सगळ्यांनी शेवटी आपल्याला राज्याचा विकास करायचा आहे, देशाला पुढे न्यायचं आहे, देशाचा विकास करायचा आहे, समाजाची सेवा करायची, लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. अनेक प्रश्न आज आहेत. पण हे करत असताना काहीही बोलावं, एकदम लेवल सोडून बोलावं की लोकांना, मतदारांना जरा किळस यायला लागलेली आहेत की बाबा हे काय बोलत आहेत. मला वाटतं असं कोणी करू नये. आणि म्हणून उद्याचा दिवस हा अतिशय चांगला आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.